नमस्कार, राम राम रामकृष्ण हरी. आता पैलवानानं अंगाला तेल लावलं आहे आणि पैलवान सध्या डाव टाकण्यामध्ये आता मग्न आहे. पवार शांत असतात, हे असंच शांत राहत नाहीत. त्यांच्या आतून असं एक मोठं वादळ चालू असतं आणि पवार कोणत्या क्षणी कोणते डाव टाकतील हे कुणालाच कळणार नाही. आणि त्याहून पुढे चालून शरद पवार हे म्हणजे एकदम मुरलेले राजकारणी आहेत आणि शरद पवार हे कधी कुणाचा टांगापलटी घोडे फरार करतील हे कळणार नाही. अशा अनेक म्हणी किंवा आख्यायिका काही दिवसापासून आपण ऐकत आले असाल. पण आज त्या शरद पवारांना सुद्धा मात द्यायला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोणीतरी युगपुरुष विकास पुरुष हा आलेला आहे, हे तेवढंच सत्य आहे. आज पवार हे हतबल झालेले आहेत. पवारांना हेही माहीत आहे कोणत्याही क्षणी आपल्या भाकऱ्या खरंच फिरवल्या जातील आणि आपला सोपडा साप कुठल्याही क्षणी होऊ शकतो. त्यामुळं पवार बोलताना नेहमी भूमिका ही आपली संयमित ठेवतात आणि या उलट ठाकरे नेहमी हे आपलं अहंकारी वृत्तीमधनं वागत आलेत, म्हणून ते आज काय आहेत तुम्हाला माहितीच आहे. पण उरल्या सोरल्या राजकारणामध्ये शरद पवारांचे काही लोक सत्तेमध्ये आहेत, त्यांच्यासोबतही त्यांचे चांगले संबंध अजून आहेत. पण एकूणच मित्रांनो, जी आता काही अफवा चालली आहे ते अफवा म्हणजे शरद पवारांनी एक डाव राखून ठेवला आहे आणि ते शरद पवार डाव कधीही टाकतील आणि आपली राष्ट्रवादी परत आपल्याकडे फिरवून घेतील. आपल्याला आज याच विषयावरती मित्रांनो बोलायचं आहे. सर्वांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ शेअर करा. खूप पूर्वीपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवारांचा दबदबा खरंच होता. देवेंद्रजी यायच्या अगोदर हा पवारांचा दबदबा होताच आणि देवेंद्रजी आल्यानंतरही 2019पर्यंत दबदबा होता. 19ला त्यांच्याहून वरचढ कुणीतरी महाराष्ट्रामध्ये नेता बनतोय हे लक्षामध्ये आल्यानंतर त्याने 2019ला उद्धव ठाकरेंना हे शिवसेनेसोबत बाहेर काढलं, भाजपसोबतची युती तोडली आणि 2019पासून ते 2026पर्यंत ह्या 6 ते 6.5 वर्षामध्ये काय पवारांच्या पक्षाची आणि पवारांची अवस्था झाली आहे. म्हणजे बघा, आयुष्यभर ते आपण जे काही कर्म केलेले आहे ते कर्म आता फिरले की काय, किंवा अनेक केलेल्या कामाचे फळं कर्माचे फळं आता भेटत आहेत की काय, असे अनेक प्रश्न ह्या आपल्यासारख्या सामान्य नागरिकांना मतदारांना पडले असतीलच. पडले तरी काही वावगं वाटायची गरज नाही. बारामतीमधून बघा, शरद पवारांची आई असेल, भाऊ असतील, ह्या सगळ्यांना मात देऊन घरामधल्याच लोकांना पाडून शरद पवारांनी आपलं साम्राज्य मित्रांनो थाटलेलं आहे. शरद पवारांसोबत ज्यांनी काम केलं आहे, आता आमचे एक श्रोते आहेत किंवा आमचे एक सबस्क्रायबर आहेत वरिष्ठ, सरकार निंबाळकर म्हणून धाराशिवचे, त्यांच्याशी आमचं नेहमी बोलणं होतं. त्यांनी शरद पवारांचं राजकारण आणि शरद पवार या दोघांनाही जवळून पाहिलेलं आहे आणि शरद पवारांचे व्याही म्हणा किंवा पाहुणे म्हणा, हे त्यांचेच भाऊबंदकी लागतात. त्यांनी सांगितलं मला समजा की हे असं असं पवारांचं राजकारण आहे, तुम्ही हे पुस्तक वाचून बघा. आम्ही दगाबाज पुस्तकही वाचलं आणि ह्या सगळ्या वाचनातून अशा गोष्टी कळल्या की साम दंड भेद ह्या सगळ्या गोष्टी वापरून पवारांनी हे राजकारण केलेलं आहे. ज्यांनी आतापर्यंत कृषीमंत्री पद भूषवलेलं आहे, त्यांनी महाराष्ट्रामध्ये 2 ते 3 वेळा त्यांनी मुख्यमंत्री होते, त्यांचा पक्ष आतापर्यंत सत्तेमध्ये आलेला आहे. ते विरोधकामध्ये असताना सत्तेमध्ये असतात आणि ते सत्तेमध्येही असतात. म्हणजे एकूणच शरद पवार हे राजकारणामध्ये टिकून आहेत. सत्ता कुणाची असो, पवार त्यामध्ये इन्व्हॉल्व असतातच, कशी असू द्या. मग ह्या शरद पवारांच्यावरती आता अशी वेळ आली आहे की त्यांना आपले काही जे काही उरले सुरलेले काही खासदार आमदार आहेत, हे भाजपच्या सोबत किंवा महायुतीसोबत जाऊ नयेत म्हणून प्लॅनिंग करावी लागते. म्हणजे आपण आपल्या हयातीमध्ये आयुष्यभर जे फोडाफोडी केल्या, जे मोठे मोठे मातंबर कुटुंब फोडले, उदाहरणार्थ मुंडे साहेबांचं कुटुंब त्यांनीच फोडलेलं आहे. पंडितराव मुंडे आणि आपले गोपीनाथ मुंडे साहेब, आता धनंजय मुंडे साहेब,
चुलत्यापासून पुतण्या त्यांनी वेगळा केला सुरुवातीला. म्हणजे जे काही फोडाफोडी वगैरे काय आहे ना, हे खूप पूर्वीपासून केलेली आहे आणि ती पवारांनी केलेली आहे. ज्यावेळेस पवार पक्ष फोडतात, ज्यावेळेस पवार घरं फोडतात, त्यावेळेस ते एक राजकीय खेळ असते. पण तेच खेळ जरी देवाभावाने खेळला तर ते राजकीय कपटनीती असते, कूटनीती असते. हे सगळं यांच्या मनाचा भ्रमच आहे. जे काही काँग्रेस करल ते देशहितासाठी असतं, ते राजकीय हितासाठी असतं, लोकांच्या कल्याणासाठी असतं. पण तेच जर भाजपनं केलं तर तो देशद्रोह असतो, राजद्रोह असतो, संविधानाच्या विरोधामध्ये असतं. हे या लोकांनी जे काय नेरेटिव्ह ह्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये सेट केलं आहे, यात खरंच पवार हे यशस्वी झालेले आहेत आपण असं म्हणू. कारण हिंदूंच्या विरोधामध्ये हिंदूंना उभा केलं हे काही लहान गोष्ट नाही. आणि ह्या सगळ्यावरती शिक्कामोर्तब लावून पुरोगामी नावाचा जो किडा त्यांनी आणला महाराष्ट्रामध्ये, यानं पूर्ण महाराष्ट्राची वाट लावून टाकलेली आहे. फक्त पुरोगामी हे फक्त हिंदू असू शकतात, पुरोगामी कुठले मुस्लिम किंवा शीख इसाई राहत नाहीत, हे दुर्दैव आहे. हे यांना कोण सांगणार. पण उद्धव ठाकरेंची जी आता अवस्था झाली आहे, ही अवस्था बघून संजय राऊत असतील, त्यांची अन्य मंडळी असतील, ते सध्या कासावीस होऊन फक्त पाहत आहेत. अरे त्यांना हे कळत नाही नेमकं आपल्यासोबत झालं आहे काय. आणि जे शरद पवार आहेत तर त्यांना एका पत्रकारानं प्रश्न विचारला की ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेंचे आता 6 खासदार फुटले, तुमच्यासुद्धा पक्षाची फुटण्याची कुजबूज बाहेर येते. त्यावेळेस शरद पवार बोलले की आमचे कुणीही फुटणार नाहीत, आमचे कसल्याही प्रकारामध्ये कसल्याही वेळेस कुणीही फुटणार नाही, असं काकांचं बोलणं आहे. पण काकामध्ये सुद्धा सुप्रियाताई असतील, जयंत भाऊ असतील, ह्या सर्वांचं म्हणणं हे यांचा झुकता माप हा युतीकडेच आहे. बाकी काय 2-3 सोडले तर बाकी सर्वांची इच्छा हेच आहे की हे दोन्ही पक्ष राष्ट्रवादी एक व्हावं आणि त्यांनी सरकारमध्ये सामील व्हावं. पण एक यातून सगळं ह्या जो काही पॉलिटिक्स आहे यातून एक गोष्ट मित्रांनो खरंच समजते, ते म्हणजे जे अंतिम शब्द हे अजित पवारांचे होते, गड्यांनो राजकारण लय वांगाळ आहे. ते खरंच ह्या सगळ्या गोष्टी पाहिलं की वाटते. त्या वांगळ्या राजकारणाचा अध्याय म्हणजे एक शरद पवार, म्हणजे आत्ताचे अध्याय वगैरे काय नाहीत, हे आता फक्त पुनरावृत्ती होते. म्हणजे या लेवलवरून सुद्धा पूर्वी अतिशय भयंकर प्रकारे ह्या लोकांना मूर्ख बनवण्यात आलं होतं. आणि मूर्ख बनवणारे कोण आहेत तुम्हाला परत सांगायची गरज नाही. स्वतःला जाणता राजा म्हणून घेणे, स्वतःला नास्तिक संबोधने, पण आपल्याच घरामध्ये देवाची पूजा करून घेणे. आणि आता खास करून सुप्रिया सुळेंच्या मुलीच्या लग्नामध्ये ते लग्न हे ब्राह्मणाकडनं लावलं गेलं होतं, ते आंतरपाठ धरून सगळे अक्षता वगैरे म्हणून मंत्र म्हणून. म्हणजे आतापर्यंत लोकाला मूर्खामध्ये काढलं गेलं आणि लोकांना मूर्खामध्ये काढून आपलं राजकारण सांभाळलं गेलं. हे पवारसाहेब यांची आज अवस्था अशी झालेली आहे की त्यांना केविलवाणी नजरेनं ह्या राजकारणाकडं आणि राजकारणाकडं पाहावं लागतं आहे. आणि एक अशी वेळ आलेली आहे की स्वतः खासदार म्हणून राज्यसभेत जाण्यासाठी त्यांना दवाखान्यातसुद्धा आसरा घ्यावा लागला आणि त्यांना अनेक लोकांची मनधरणीसुद्धा करावी लागले. मग आता हे कुठले जाणता-राजे किंवा हे कुठले राजकारणी देव जाणे. म्हणजे बघा, राजकारणामध्ये जर तुम्ही कर्म चांगले केलेले असाल, तुमचं काम चांगलं असेल तर तुम्हाला लोकंसुद्धा ओळखतात. आता यांची ओळख फक्त 3.5 जिल्ह्यापुरती मर्यादित होती, आता ते सुद्धा राहिली नाही. कारण आता यांच्या हातामध्ये काय उरलं आहे, काहीच नाही उरलं. जे काही आहे ते फक्त चाललंय गाडा चालवायचं आहे. हे सगळी अशी अवस्था होऊन बसले. म्हणजे एकेकाळी भाकऱ्या फिरवणारे, डाव टाकणारे, यांचे सगळे डाव हे फूस झालेले आहेत. आणि सगळ्या डावाच्या वर मास्टर डावसुद्धा आलेले आहेत. त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस साहेब. हे सगळं वरचढ आणि पवारांच्या राजकारणाला सुरंग लावणार आहे. आता काकांनी कितीही काही धडपड केली तर पक्ष ठेवायचा आहे की फोडायचा आहे हे काकाच्या हातामध्ये नाही. त्यांच्या पक्षाचं भवितव्य काय ठेवायचं आहे त्यांच्या हातामध्ये नाही. आता ह्या सगळ्यांचा काय म्हणजे दोरे आहेत, जे काय कासरे आहेत, धागे आहेत, हे सगळे देवभाऊच्या हातामध्ये आहेत. त्यांना वाटलं तर पवारांचा पक्ष 10 मिनिटामध्ये हे फुटू शकतो. आता पाहूया महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेमकं होतं आहे काय आणि तुमचंच या सगळ्या प्रकारावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हायला मित्रांनो विसरू नका.
आणि व्हिडिओ शेअर करा. नमस्कार. रामकृष्ण हरी.